जय श्रीकृष्ण बालमित्रांनो. आपण आतापर्यंत 28 गोष्टी बघितल्या. आजच्या गोष्टीचं नाव आहे रासारंभ. आजची गोष्टी आहे आपली 29वी. तर रासरंभ म्हणजेच रासलीला. बघा, कोजागिरीच्या दिवशी पूर्ण चंद्र आपल्याला सगळ्यात जास्तीत जास्त पृथ्वीच्या जवळ आलेला असतो आणि त्या दिवशी आल्हाददायक असं चंद्रप्रकाश आणि त्याचं प्रतिबिंब. आणि आपण पण नाही का कोजागिरीच्या दिवशी जागतो, रासलीला करतो, जे त्याला आपण काय म्हणतो, दांडिया. तर असं रासलीला म्हणजे काय, तर आपण नवरात्रामध्ये जसा गरबा खेळतो ना त्या टाईप तसाच. पण कृष्णा म्हणजे त्या काळामध्ये कृष्ण फक्त 7 वर्षाचा होता, पण हा इतका सुंदर, इतका आकर्षक होता की त्याच्याकडे बघतच राहावंसं वाटायचं. कारण त्यांचे सुंदर शरीर, 7 वर्षाचं असतानाचं कुरळे केस, आणि यशोदा माता त्याला सगळ्या अलंकाराने अलंकृत करत होती. त्याचं पिवळं पितांबर आणि असा सुंदर मोरपीस घातलेला कान्हा कृष्ण सगळ्यांना हवासा वाटत होता. गोपींना तर एवढं वेळ लागलं होतं त्याला. तो त्यांच्या खोड्या करायच्या तरी पण त्यांना असं वाटायचं कृष्णाने यावं, आमच्याशी गप्पा माराव्या, बोलावं. असं सुंदर कृष्णाचं रूप होतं. आणि म्हणून या सगळ्या गोपी गवळणी त्याच्या बरं म्हणजे आसक्त होत्या बा. मनापासून त्यांना ते बालक खूप आवडत होतं. आणि मग सगळ्यांना असं वाटत होतं की आपण याच्यासोबत रासलीला करूया. आणि म्हणून मग त्यांनी शरद पौर्णिमेच्या रात्री वर्णनावरून गोवर्धन पूजा कार्तिकी अमावस्येनंतर लागलीच संपन्न झाली होती व तदनंतर भाऊबीज साजरी झाली असे समजते. त्यानंतर इंद्राने वृंदावनावर गारांचा मुसळधार पाऊस पाडून आपला क्रोध प्रदर्शित केला होता. श्रीकृष्णाने तेव्हा सतत 7 दिवसापर्यंत 9वी तिथीपर्यंत गोवर्धन पर्वत उचलून धरला. त्यानंतर 10व्या दिवशी वृंदावनवासी श्रीकृष्णाच्या अद्भुत कृत्याविषयी आपापसात चर्चा करीत होते. आणि दुसऱ्या दिवशी नंद महाराजांनी एकादशीचे व्रत केले होते. द्वादशीच्या दिवशी नंद महाराज यमुनेवर स्नान करण्याकरिता गेले असता वरुणाच्या दूताने त्यांना बंदी बनविले व नंतर श्रीकृष्णाने त्यांची सुटका केली. तदनंतर गोपासहित नंद महाराजांना दिव्य जगाचे दर्शन करविण्यात आले. अशा तऱ्हेने शरद ऋतूची पौर्णिमा संपली. अश्विनी पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणतात. म्हणजेच दसऱ्याच्या 4 दिवसांनी येणारी ही शरद पौर्णिमा. श्रीमद भागवताच्या कथावरून असे समजते की श्रीकृष्णांना गोपीबरोबर रास नृत्याचे आनंद आस्वादन करण्यापूर्वी दुसऱ्या शरद पौर्णिमेकरिता 1 वर्षभर वाट पाहावी लागली. श्रीकृष्णाने वयाच्या 7व्या वर्षी गोवर्धन उचलला व वयाच्या 8व्या वर्षी रासलीला संपन्न झाली. तर अशा ह्या गोपींना कृष्णाने सगळ्या गोपींना असं वाटत होतं की याच्यासोबत रासलीला म्हणजे दांडिया करावा. आणि भगवंतानी पण त्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रत्येक गोपीसोबत एक कान्हा म्हणजे कृष्ण, असं त्यांची सगळ्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी भरपूर गोपी आणि त्यांच्यासोबत प्रत्येकासोबत एक कृष्ण, म्हणजे असं त्यांनी सगळ्यांची इच्छा पूर्ण केली. कारण की गोपी ह्या कोण होतं माहिती आहे का, आधीच्या काळातल्या सगळ्या त्या हजारो भगवंताचं दर्शन करण्यासाठी तपस्या करत होत्या. आणि त्यांची इच्छा होती की कृष्णच आमच्यासोबत रासलीला केली पाहिजे. म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत वेगळ्या विविधतेने नटला होता. म्हणजे तेवढे रूप त्यांनी गोपीसोबत घेतली होती आणि त्यांच्यासोबतची इच्छा त्यांनी पूर्ण केली होती. अशी त्याला रासलीला म्हणतात. आणि अशा गोपींची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचं सहवास येण्यासाठी गोपी इतक्या वेड्या झाल्या होत्या की कृष्णाची बासरी वाजली रे वाजली का त्या जशा असतील तशा धावत शिकत होत्या. आणि
मग कोणी मेकअप करत असेल तर तशाच जायच्या, कोणी मुलांना खाऊ घालत असेल तर तशाच पळायच्या, कोणी दूध पाजत असेल तर तशाच पळायच्या. म्हणजे असं त्यांना कृष्णाविषयी आकर्षण होतं. गोपीचे अतिशय अस्वस्थ मनाने दिलेले उत्तर ऐकल्यावर पूर्ण पुरुषोत्तम भगवान स्मित हास्य करू लागले. ते स्वतः पूर्ण काम आहेत, तरी देखील गोपीवर अतिशय दयाळू होऊन ते गोपींच्या इच्छेप्रमाणे त्यांना श्रीकृष्ण स्मित हास्य करीत गोपींचे मुखावलोकन करीत असताना त्यांचे मुखचंद्र शतपटींनी प्रफुल्लित होत होते. गोपींच्या मेळाव्यात त्यांच्या सहवासाचा आनंद घेणाऱ्या पूर्ण पुरुषोत्तमाची शोभा चकाकणाऱ्या लाखो तारकांच्या समूहातील पूर्णचंद्राप्रमाणे झाली होती. गळ्यात वैजंती माला धारण करणारे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आता शत गोपिकांनी आवृत्त होऊन त्यांच्या समवेत मधुर गायन करीत वृंदावनातून आनंदाने विहार करू लागले. अशा रीतीने भगवान श्रीकृष्ण गोपी शीतल वालुकामय यमुना तीरावर आल्या. तिथे अनेक प्रकारची कुमुद कमळे फुलली होती. अशा दिव्य वातावरणात श्रीकृष्ण व गोपी एकमेकांचे सहवास सुख घेऊ लागले. गोपी समवेत यमुनेच्या तीरावर विहार करताना श्रीकृष्ण कधी कधी गोपींच्या सोबत रासलीला करीत होते. तर अशा या गोपींना कृष्णाचं वेड लागलं होतं आणि कृष्णमय त्या झाल्या होत्या. अतिशय प्रेम त्या करत होत्या आणि म्हणून भगवंतांनी त्याची रासलीला त्याच्यासोबत खेळून इच्छा पूर्ण केली. बघा, फक्त 8 वर्षाचे भगवान कृष्ण होते, पण ते पुरुषोत्तम होते आणि त्यांनी सगळ्यांच्या इच्छा त्या ह्याच्यात पूर्ण केल्या. अशा त्या धन्य त्या गोपी आणि धन्य ते कृष्ण भगवान.